हे थापटून तुम्ही काय करताय नेमकं? कुणाला आव्हान देताय? घाबरायचं नाही. आपण 50% आहोत. खरंच ओबीसी आरक्षणाला धक्का लागला की तुम्ही साप 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 म्हणून भुई धोपटताय? ही अलीकडची भाषा हा. आहे. ही रिॲक्शन आहे. बाराबोलीते दारांमध्ये भटक्या विमुक्तांमध्ये ही काय अस्वस्थता आहे? कसली अस्वस्थता? त्यांच्या तुलनेमध्ये, त्यांच्या स्पर्धेमध्ये या गावगड्यातला ओबीसी भटका विमुक्त टिकेल. मराठा कुणबी एक नाही असं एक नाहीये. माझ्याकडे 5 जजमेंट आहेत. मी बुक घेऊन आलो तुमच्या समोर आता. आता पायात पाय किती आहे? 350. तुम्ही एक मीटिंग बोलवली तर तुमची एक मीटिंग होऊ शकत नाही. एका दिवशी 5 मीटिंग तुम्ही बोलवता. मानापमान त्यांनी मला बोलवलं नाही, यांनी मला बोलवलं नाही. तुम्ही मराठा समाजाचं आरक्षण खाल्लंय असा थेट आरोप होतो. हा गरिबी हटवचा. तुम्ही खाल्लंय ना आरक्षण? अशा कशाचं काय खाल्लंय? त्या जी आर मधला अशी सांगतो. गोष्ट सांगा सांगतो. जी गोष्ट मराठा समाजाला सरसकट ओबीसी. हो येस सांगतो ना. मंडळी नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात सध्या खूप मोठी उलथापालथ सुरू आहे, अस्वस्थता आहे आणि त्याचं कारण आहे 2 समाज घटक आज आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमनेसामने आलेले आहेत. आणि ते 2 समाज घटक सगळ्यात मोठे समाज घटक अर्थात मराठा आणि ओबीसी. मराठा समाजाच्या आंदोलनाच्या नंतर जो जी आर निघाला त्यावरून आता ओबीसी सुद्धा आक्रमकपणे रस्त्यावरची लढाई लढत आहेत, न्यायालयीन लढाई लढत आहेत. आणि या सगळ्या लढाईचा गेली 2 वर्ष जो चेहरा आहेत, ज्यांनी ओबीसींचा तो आवाज बुलंद करण्याचं काम केलं आहे, ते प्राध्यापक लक्ष्मण हाके आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना बोलतं करणार आहोत. महाराष्ट्राच्या मनातले, सामान्य माणसाच्या मनातले काही प्रश्न अगदी त्यांना विचारायचे आहेत आपल्याला. खूप खूप स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. धन्यवाद. आम्ही तुम्हाला स्क्रीनवरून बघतोय, तुमच्या वेगवेगळ्या आंदोलनं बघतोय, तुमच्यावर होणारे हल्ले बघतोय, तुम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमात आमच्या सहभागी होता. पण हे थापटून तुम्ही काय करताय नेमकं? कुणाला आव्हान देताय? हे खरं तर पब्लिक अपिलिंग आहे. कारण जो कॉमन मॅन आहे, ज्याच्या मनामध्ये दहशत आहे, ज्याच्या मनामध्ये डावललं गेल्याची भावना आहे, ज्याच्या मनामध्ये आत्ता आम्ही कुठंतरी प्रतिनिधित्व आम्हाला मिळायला लागलं आहे. एखादा सरपंच किंवा एखादा पंचायती मेंबर, एखादा नगरसेवक कुठंतरी झेंडावंदनला झेंड्याची दोरी ओढतोय. याच्या पलीकडे त्याला दुसरा अधिकार नाही. फक्त सन्मान मिळतोय की झेंड्याची दोरी ओढायला. हा जो सन्मान आहे तो सन्मान आता हिरावून घेतला जाणार आहे. आणि हे ओबीसीचं मंडल आयोगाच्या माध्यमातून जे एक परिवर्तनाचं आत्मभान देणारं किंवा माणूस म्हणून, या लोकशाहीचा नागरिक म्हणून प्रतिनिधित्व मिळणारं आरक्षण आज गेल्यात जमाय. ही एक त्यांच्या मनामध्ये भीतीची भावना आहे. किंवा त्यांचे नेते टार्गेट करणं असेल, जाती टार्गेट करणं असेल, किंवा त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले जाणं असेल, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टीमधून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला पुढं आलं पाहिजे. आणि त्यांच्या मनामध्ये एक ऊर्जा निर्माण करण्याचं काम ह्या अपिलिंग कृतीमधून मी महाराष्ट्राला दंड थोपटून दाखवले. घाबरायचं नाही. आपण 50% आहोत. 10% लोकांना जर इथलं सरकार एवढं लीन होत असेल, आगतिक होत असेल, बेकायदा वागत असेल, संविधानाची तत्त्व पायदळी तुडवत असेल, आपण तर मग 50-60% आहोत. आणि आपण जर एक झालो तर यांची काय ब्याद आहे आपल्याबाबत असं वागण्याची, ही एक माणसाच्या मनामध्ये कॉन्फिडन्स देण्यासाठी हा दंड थोपटणे. तुम्ही कॉन्फिडन्स देण्याचा प्रयत्न करताय, पण दोन्ही समाजाचे जे प्रमुख तुम्ही नेते आहात, तुमच्या दोघांच्या भाषेमुळं या महाराष्ट्रात काय होतं याची जाणीव तुम्हाला आहे का? मनोज जरांगे पाटलांची भाषा एका बाजूला, तुम्ही दंडुक्यांची भाषा करताय. या सगळ्यातनं हा जो परंपरागत इथं जी वीण होती, सामाजिक वीण, ती विस्कटती आहे. त्याचं काय? लक्ष्मण हाके गेल्या 2-3 वर्षापासून आणि त्याच्या अगोदर स्टेट बॅकवर्ड कमिशनचा मेंबर म्हणून गेल्या 5-5.5 वर्षापासून लक्ष्मण हाके संविधानाची भाषा बोलतोय, सामाजिक न्यायाची भाषा बोलतोय. कलम 16(4) काय आहे, मंडल आयोग काय आहे, बाबासाहेबांना कसा विरोध झाला आणि आत्ता ह्या आरक्षणाकडे काय म्हणून पाहिलं जातंय, हे मी संविधानिक भाषेत आत्तापर्यंत गेल्या 2 महिन्यापर्यंत मी मांडणी करतो. ही अलीकडची भाषा आहे. ही रिॲक्शन आहे. कशावरची? ही रिॲक्शन गावगाड्यामधल्या एखाद्या माणसाला टार्गेट करून बोललं जात असेल, एखाद्या अधिकाऱ्याला अधिकाऱ्याची जात शोधली जात असेल, शिक्षकांचा रोस्टर काढला जात असेल, मुंबईमध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांची आईमाई काढली जात असेल, तर ओबीसी दायऱ्यामधल्या लोकांचं काय? म्हणून ही रिॲक्शन आहे, ही ॲक्शन नाही.
महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या कुठल्याही नेत्यानं ओबीसीमधल्या कुठल्याही जातीनं प्रवर्गानं आजपर्यंत या राष्ट्राच्या विरुद्ध, या देशाच्या विरुद्ध, इथल्या धर्माच्या विरुद्ध कधीही बंड क्रांती केल्याचं उदाहरण नाही. ओबीसी लढलाय तो राष्ट्रासाठी, ओबीसी लढलाय छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या भूमिकेसाठी, कल्पनेसाठी. ओबीसी नेहमी सेवा देत राहिलाय. ओबीसी नेहमी दुय्यम स्थान भोगत राहिलाय. ओबीसी नेहमी डोंगराच्या कुशीला मेंढपाळीचा व्यवसाय असो, ऊसतोडीचा व्यवसाय असो, की अजून कुठलं शारीरिक श्रमाचं काम, दगड फोडण्याचं काम असो, हा काम करत राहिला आहे. छत्रपती शिवरायांचा रायगड उभा राहिला. त्या रायगडावरती दगडांचे चिरे फोडून घडवून वर रायगडावरती घेऊन जाण्यासाठी हा बलुता आलुता झटला आहे. छत्रपती शिवरायांच्या हेर खात्याचं काम चित्रकत्ती असेल, वासुदेव असेल, भारुडकार असेल, सोंगी भजन करणारा असेल, हे काय आहे सगळं? आम्ही नेहमी दुय्यम स्थानावर आहे. आम्ही नेहमी दुय्यम भूमिकेत आहे. आम्हाला राजा शिवाजी महाराजांनीच फक्त आम्हाला समतेची वागणूक दिली. ती समतेची वागणूक अशी होती की शिवाजी महाराज या खपणाऱ्या, खचणाऱ्या, बळी जाणाऱ्या 18 पगड जातीच्या लोकांना शिवाजी महाराज मावळा म्हणायचे. मावळा. त्यामध्ये जात नव्हती, पात नव्हती, किंवा तो त्या जातीतला आहे म्हणून त्याच्या कर्तृत्वाला, त्याच्या कलाकारीला, त्याच्यातल्या शौर्याला कुठंही आडपडदा नव्हता किंवा हीन वागणूक नव्हती. तानाजी मालुसरे, एका महादेव कोळी समाजातला माणूस, जंगलदऱ्यामध्ये वावरणारा माणूस, त्या माणसाला सिंहगड जिंकत असताना त्यांना वीरमरण आलं. ही राजा शिवाजीची कल्पना कुठं आहे? आणि आत्ता त्या ज्या लोकांनी छत्रपती शिवरायांची ही स्वराज्य निर्माण केलं, त्या छत्रपती शिवरायांच्या या सगळ्या हे जे 12 बलुतेदार, 18 लुतेदार मंडळी आहेत, या मंडळींना तुम्ही आज काय वागणूक देताय? आणि त्याच शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या समोर बसून. पण काय ओबीसींच्या 18 पगड जातींमध्ये, ह्या 12 बलुतेदारांमध्ये, भटक्या विमुक्तांमध्ये ही काय अस्वस्थता आहे? कसली अस्वस्थता आहे? ही अस्वस्थता काय वाटते त्यांना? हे बघा, या महाराष्ट्रामधला गावचा पाटील, गावचा देशमुख, गावचा शासनकर्ता, गावचा डॉमिनंट म्हणून जो घटक ज्याला बघितलं जातं, आजही गावच्या पॅनल प्रमुखापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत ज्यांचा कुणाचा शब्द चालतो, ज्यांची कुणाची दहशत चालते, त्यांच्या तुलनेमध्ये, त्यांच्या स्पर्धेमध्ये या गावगड्यातला ओबीसी भटका विमुक्त टिकेल? हे काय म्हणतात? मुख्यमंत्र्यापासून अनेक पक्षांच्या नेत्यापर्यंत, विखे पाटलांपासून ते अनेक आमदारांपर्यंत, जरांगेंपर्यंत हे काय म्हणतात की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावत नाही. म्हणजे ओबीसीचं घर आम्ही मजबूत ठेवलंय, घराला आम्ही धक्का लावत नाही, पण घरामध्ये आम्ही मराठी आणून सोडलेले आहेत. त्यांच्या तुलनेमध्ये सोशली हँडिकॅप्ड असणाऱ्या, नेहमी दुय्यम वागणूक भोगणाऱ्या, गावगाड्यामध्ये नेहमी सेकंडरी पोझिशनला असलेल्या माणसांना त्यांचं घर नाही उद्ध्वस्त करत तुम्ही? पण खरंच धक्का लागला? 100% धक्का लागला. या GRच्या नंतर खरंच ओबीसी आरक्षणाला धक्का लागला की तुम्ही साप 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 म्हणून भुई धोपटताय? साप साप म्हणून भुई धोपटत नाही. धक्का तर लागलेलाच आहे. नुसता धक्का नाही लागलेला, ओबीसीच्या आरक्षणाची झोपडी उद्ध्वस्त झालेली आहे. कशी सांगा? उद्या पंचायत राजची निवडणूक आहे. त्या निवडणुकीला एक ओबीसी मधला, मूळ ओबीसी मधला एक माणूस पंचायत समितीला उभा आहे किंवा सरपंच पदाला उभा आहे. त्याच्या अगेन्स्टमध्ये कोण असेल? आता जो मराठा, ज्यानं कुणबी सर्टिफिकेट काढलंय, ज्याचा इथल्या राजकारणावर वर्चस्व आहे, प्रभुत्व आहे, जो आमदारांचा चेला आहे, जो आमदारांचा कार्यकर्ता आहे, जो आमदारांच्या छत्रछायेखाली त्या गावावरती दहशत ठेवू नये वोट बँक म्हणून, तोच माणूस आज ह्या बलुतेदारांच्या स्पर्धेमध्ये उतरणार आहे. तो कसा टिकेल? आणि मला महाराष्ट्राचं जात वास्तव, समाज वास्तव, ओबीसीचं वास्तव सांगायचं आहे. गावातल्या एखाद्या परिटाच्या माणसानं गावाचा पॅनल प्रमुख झालेलं कधी ऐकलंय तुम्ही? कधी एखादा सुतार, एक सुतार, एक कुंभार, या माणसानं गावचा पॅनल प्रमुख झालाय आणि गावचं राजकारण, तालुक्याचं सोडा, पंचायत समितीचं सोडा, जिल्हा परिषदचं सोडा, महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधलं सोडा, महाराष्ट्राच्या विधानसभेचं सोडा, गावच्या ग्रामपंचायतीचा पॅनल प्रमुख एखादा आलुता बलुता होऊ शकतो का आज? मला ही मांडणी करताना 2 ओळी दाखवा, असा शब्द दाखवा काय की जेणेकरून सरसकट उद्या मराठा समाज ओबीसी होणार आहे. माझ्यासमोर हा GR आहे. सांगा त्या GR मध्ये काय आहे? वेळ घेणार नाही. त्या GR मधला अशी गोष्ट सांगा जी गोष्ट मराठा समाजाला सरसकट ओबीसी करणार. सरसकट ओबीसी मराठा समाजाला आणि मराठा समाज करणार आहे. हो, येस सांगतो. कारण मराठा समाजाच्या सगळ्या अभ्यासकांशी मी बोललो, त्यांचं म्हणणं आहे याच्यातून काही मिळालेलं नाहीये. संपून गेलेलं आहे ओबीसीचं आरक्षण या GR मधून. सांगतो ना. सांगा. प्रस्तावनेची शेवटची ओळ तुम्हाला मी वाचून दाखवतो. पण प्रस्तावना आणि आदेश याच्यात फरक आहे ना? हो, अहो इथं
शासन आदेशामध्ये साध्या कॉम्याला स्वल्पविरामला सुद्धा महत्त्व असतं, त्याचा सुद्धा विचार होतो. एका कॉम्यामुळं, एका ऱ्हस्व दीर्घमुळं एका कम्युनिटीमधल्या उपप्रकारांना 25-25 वर्षाचा संघर्ष करून त्याचं सोशल ॲफिलिएशन करून त्या दायऱ्यामध्ये जावं लागलेलं आहे. ठीक आहे, सांगा. तर या प्रस्तावनेची शेवटची ओळ वाचून दाखवतो की जो उद्देश आहे शासनाचा, ही ओळ अशी आहे: मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत. कुठल्या समाजास? मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरता शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे. कुठल्या समाजास? मराठा समाजास. मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण 4 स्टेट बॅकवर्ड कमिशननी नाकारलेलं आहे, 4 सेंट्रल बॅकवर्ड कमिशननी नाकारलेलं आहे. अनेक हायकोर्टांनी मराठा समाज कुणबी समजणे म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय, तत्कालीन औरंगाबाद खंडपीठ जस्टिस मारला. गायकवाड आयोगानं काय? गायकवाड आयोगानं सांगितलं की सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या त्याचं काय झालं पुढं? समाज मागास आहे. त्याचं काय झालं पुढं? त्याच्यावरती सुप्रीम कोर्टानं 650 पानाचं जजमेंट दिलं. म्हणजे मग गायकवाड आयोग ग्राह्य धरायचं नाकारलं का? का नाकारलं? तर ते सोशल बॅकवर्डनेस प्रूव्ह करू सोशल बॅकवर्डनेस नाकारला का? नाकारला ना, प्रश्नच नाही ना. 650 पानाचं जजमेंट दिलं ना, त्याच्याकडे शासन दुर्लक्ष करतंय. सुप्रीम कोर्टापेक्षा तुम्ही मोठे आहात का? आणि मुळात जी आता विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली गेली, त्या समितीला कुठल्या संविधानिक आयोगाने शिफारस केली त्यांच्याकडं? आणि असा अधिकार कुणी दिला ते या समितीला? हा अधिकार इंद्र साहनी जजमेंटमध्ये हा अधिकार स्टेट बॅकवर्ड कमिशन, अदरवाईज सेंट्रल बॅकवर्ड कमिशन. मग अधिकार तुम्ही एका बाजूला म्हणताय की अधिकार दिलेला नाहीये, दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणताय की सगळे अधिकार त्यांनी दिलेले आहेत. कुणाला? ह्या जी-आरच्या माध्यमातून. मग हे बेकायदा आहे ना. बेकायदा हा जी-आर, याचं लिगल ऍस्पेक्ट काय हे मला चांगलं माहिती आहे. हा किती दर्जेदार हा जी-आर आहे. हा जी-आर रद्दीमध्ये घालण्याच्या लायकीचा सुद्धा नाही. मग एवढं का घाबरताय? एवढं घाबरताय. पण याच जी-आर द्वारे आज जी बोगस सर्टिफिकेट घेण्याची जी प्रक्रिया आहे, अवैधरित्या जी सर्टिफिकेट काढली जात आहेत, त्याला हा बुस्टर डोस आहे. हा कोर्टात जाईल, रद्द होईल, सुनावणी होईल, त्याचं पुढं काय व्हायचं ते हो. पण या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये लाखो मराठे या जी-आरच्या माध्यमातून बोगस सर्टिफिकेट कुणब्याचं काढतील आणि ओबीसी मध्ये डायरेक्ट. वस्तुस्थिती आहे की तुम्ही ओबीसीने भीती घालवताय? जी-आर गव्हर्नमेंट रिझोल्युशन. तुम्ही भीती घालवताय की घालण्याचा काय संबंध? याच्यावरती काय लिहिलंय? महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, गव्हर्नमेंट रिझोल्युशन. ह्याच्यावरती सही कुणाचे? हे काय साधं कुठल्या माणसानं लिहिलेलं पत्र नाही झालं तर कसं होत नाही? मराठा समाज पूर्ण 2 महिन्यात तुम्ही म्हणताय. अहो 25,000 ते 4 लाखापर्यंत सर्टिफिकेट काढण्याचा रेट चालू आहे महाराष्ट्रामध्ये, हा जी-आर निघण्याच्या अगोदर. आता तर तुम्ही काय सांगताय? होतील असं होतील नाही, चालू आहेत. हा जी-आर निघाला, हा बुस्टर डोस आहे. हा बुस्टर डोस आहे. ह्याच्यामधलं एक वाक्य तुम्हाला कसं अख्खा मराठा कसा येतोय ते मी तुम्हाला, हे बघा, आता मी प्रस्तावनेमधली शेवटची ओळ वाचून दाखवली. आता तुम्हाला शासन निर्णय जी-आर आहे त्याच्यातला 3रा पॅरेग्राफ, 3ऱ्या पॅरेग्राफमध्ये काय म्हटलंय बघा: या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी. अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधितांचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील, कुळातील, नातेसंबंधातील व्यक्तींना जात प्रमाणपत्र मिळाले असल्यास दावा करणारा व्यक्ती हा त्याच्या नातेसंबंधातील, कुळातील, गावातील असेल तर त्याला जर एक ॲफिडेविट जर त्या माणसानं दिलं, एखाद्या माणसाकडं कुणबीचं सर्टिफिकेट आहे आणि त्याने एक ॲफिडेविट दिलं की हा माझ्या गावातील आहे, मग गावात एकच समाज राहतो का हो? गावामध्ये कोण कोण राहतं? गावामध्ये मारवाडी पण राहू शकतो, गावामध्ये ब्राह्मण पण राहू शकतो, गावामध्ये मुस्लिमांमधला शेख वगैरे जी काय सरदार मंडळी उच्च कुळात, मुस्लिमामध्ये पण उच्च कुळ आहेत, ते पण राहू शकतात. गावातील व्यक्ती, मग गावातील व्यक्तीला तुम्ही ॲफिडेविट देणार? आता त्याच्यापुढे नातेसंबंधातील व्यक्ती, मग कुठला नातेसंबंध? एखाद्या मुलानं अथवा मुलीनं आंतरजातीय उच्च कुळातील, उच्च वर्णातील एखाद्या मुलाशी लग्न केलं असेल तर नातेसंबंधातील म्हणजे त्यांना पण तुम्ही आरक्षण देणार? कुळातील, कुळ कुठलं कुळ? जम्मू काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत मौर्य कुळाचा उल्लेख केला जातो. हर एक जात काय म्हणते की आम्ही मौर्य कुळातले आहोत. मग ते कुळ कुठं शोधायला? काशीला जायचं आपण? आणि अशी वंशावळ शोधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जी शिंदे समिती नेमली, ही शिंदे समिती ही बायस अशा प्रकारचं एक्झम्पशन करण्याचा मुख्यमंत्र्यांना अथवा महाराष्ट्र शासनाला कोणी अधिकार दिला? एखाद्या नागरिकानं जात प्रमाणपत्र काढण्यासाठी अप्लिकेशन द्यावं लागतं, पुरावे द्यावे लागतात, पुन्हा ते सर्टिफिकेट इश्यू झालं तर ते व्हॅलिड का इनव्हॅलिड बघण्यासाठी परत स्वायत्त न्यायिक संस्था असते, तिच्याकडे जावं लागतं.
आता ज्या नोंदी सापडल्या जवळपास 50,000पर्यंत नोंदी सापडल्या, त्याच्या आधारे 2 लाखापेक्षा जास्त प्रमाणपत्र काढली गेली. त्या प्रमाणपत्रांवर व्हॅलिडेशन कितीचं झालं? 8,000. मला एक सांगा, नोंदी सापडल्या उद्या प्रमाणपत्र मिळतील, ऐका, पण ऐका, व्हॅलिडेशनचं ऐका. काय? हे बघा, महाराष्ट्रासमोर काय सांगितलं जातं की 1,00,000 नोंदी सापडल्या. हां. समजून चालू आपण, फिगर मागं पुढं होऊ शकते. 1,00,000 नोंदी सापडल्या. नोंदी सापडल्या म्हणजे नावं सापडली का त्यामध्ये? नावं सापडली का? म्हणजे नोंद संख्या सापडली. संख्या सापडली. हैदराबाद गॅझेटमध्ये अरे- संख्या आहे. अरे संख्या आहे हां. म्हणजे गावातल्या कुठल्या माणसांची संख्या आहे? वरच्या आळीचा का खालच्या आळीचा का मधल्या वस्तीचा? आणि परत कुणबी वेगळी संख्या आहे आणि मराठा वेगळी संख्या आहे. हे का दुर्लक्ष करतोय महाराष्ट्र? मराठा कुणबी एक नाही असं एक नाहीये, माझ्याकडे 5 जजमेंट आहेत. मी बुक घेऊन आलोय तुमच्या समोर आता. हम्म. मी 5 जजमेंट वाचू शकतो. 5 जजमेंटचा फक्त उल्लेख करू शकतो. ओळीनं मी 5 जजमेंट मी तुमच्या समोर मांडले. 2004चा जी आर तर सांगतो मराठा कुणबी एक आहे म्हणून. मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि कुणबी हम्म. जोड शब्द असतील तर हा पण जी आर ओबीसीवरती अतिक्रमण करणार आहे. तोही चॅलेंज आहे. असं म्हणलंय का मराठा, ओनली मराठा असं म्हटलंय का? नाही. नाही. हम्म. मग ओनली मराठा म्हणलं नसेल. हा जी आर काय सांगतो? आत्ताच्या देवेंद्र फडणवीस सरकारने जो जी आर काढलाय, हा जी आर काय सांगतो? एवढा फालतू लेवलचा आणि फालतू जी आर आहे हा. हा काय सांगतो की मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत मराठा समाजाचं सोशल बॅकवर्डनेस सुप्रीम कोर्टानं नाकारलंय. आणि तुम्ही सरळ जी आर काढताय. हा गव्हर्नमेंटला कुणी अधिकार दिला? आणि एखाद्या जातीला ओबीसीचं एक्सक्ल्युजन अथवा इन्क्ल्युजन करण्याचा अधिकार हा स्टेट बॅकवर्ड कमिशनचा आहे. हा अधिकार शासनाला कुणी दिला? हम्म. शासन हा जी आर काढूच कसं शकतं? हा कोर्ट ऑफ कंटेम्प्ट आहे. हा अधिकार स्टेट बॅकवर्ड कमिशनचा आहे, डेडिकेटेड आयोगाचा आहे. हा आयोग हा शासनाचा कसा? हे शासन अशा पद्धतीचं चॅलेंज करत आहे. चॅलेंज करतोय मी. हम्म. चॅलेंज करतोय. हा गव्हर्नमेंटला अधिकार नाही. हा कोर्ट ऑफ कंटेम्प्ट आहे. अनेक संविधानिक आयोगांचा इंद्रसाहनी जजमेंटप्रमाणे प्रत्येक स्टेटमध्ये तिथल्या जातींचं एक्सक्ल्युजन अथवा इन्क्ल्युजन करण्याचं काम हे संविधानिक आयोगानुसार तुम्ही हा चॅलेंज कराल? चॅलेंज अरे झाला ना. 1994चा जी आर ज्याच्यातून 16% अतिरिक्त आरक्षण दिलं गेलं असं सांगितलं जातं, तोही चॅलेंज करू असं सांगताय. निश्चित. मी काय म्हणतोय ऐका, मग त्याचं काय? 1994चा जो जी आर जो विश्वनाथ प्रताप सिंगांनी मंडल आयोग इम्प्लिमेंट केला, त्यावेळी लगेच इम्प्लिमेंट नाही झाला. तोही कोर्टात गेला. त्यावेळी 9 जजेसचं खंडपीठ होतं. 9 जजेसच्या खंडपीठाच्या समोर हिअरिंगवर हिअरिंग झाल्या. ताऊन सुलाकून त्या 9 जजेसच्या खंडपीठानं निर्णय दिला आणि मग ओबीसींना भारतभरामध्ये नोकरी आणि शिक्षणाच्या एंट्री पॉईंटला आरक्षण मिळालं. आणि जे पंचायत राजमधलं लोकल बॉडीजमधलं आरक्षण आहे ते 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्ती अन्वये ओबीसींना पंचायत राजमध्ये म्हणजे एखादा सरपंच, नगरसेवक, महापौर, लोकल बॉडीजमधलं आरक्षण 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्ती अन्वये या देशानं ओबीसींना दिलं. नॉट विधानसभा आणि नॉट लोकसभा. ठीक आहे. हे तुम्ही तयार आहात? तुमच्या 16% अतिरिक्त आरक्षणाला चॅलेंज केलं जाणार आहे. कोण चॅलेंज करणारा माणूस आहे ना? 94चा जी आर चॅलेंज केला जाईल असं स्पष्ट 9 सांगितलं. जजेसच्या खंडपीठानं निर्णय दिलेला आहे. आता मग 15 जजेसचं खंडपीठ बसवावं लागेल. तुम्हाला भीती नाही तुमचं आरक्षण जाईल म्हणून? ज्याचं हे बघा रिझर्वेशन हा गरिबी हटवचा. तुम्ही खाल्लंय ना आरक्षण? अशा कशाचं प्रकारचा काय आरोप खाल्लंय? केला जातो. अहो मला एक सांगा. तुम्ही मराठा देतो. समाजाचं आरक्षण खाल्लंय असा थेट आरोप होतोय. मी उत्तर देऊ याला. द्या. गेल्या 400 ते 500 वर्षापासून महाराष्ट्रातलं आम्ही जर पंचायत राजमधलं 93-94 नंतर म्हणजे आत्ताचा एक 25 ते 30 वर्षाचा कालखंड आहे. 25 ते 30 वर्षाच्या कालखंडामध्ये लोकल बॉडीजमध्ये आम्हाला रिझर्वेशन आहे. पण अख्खं विधानसभेचं रिझर्वेशन, लोकसभेचं रिझर्वेशन, अख्ख्या कोऑपरेटिव्ह सेक्टरचं रिझर्वेशन, अख्ख्या उपजाऊ जमिनींचं रिझर्वेशन, अख्ख्या धर्मातल्या निर्णय घेणाऱ्या क्षत्रियत्वाचं रिझर्वेशन, इथल्या व्यवस्थेचं रिझर्वेशन कोणाच्या नावावर आहे? जमिनीतून पडलेल्या पाण्यावर, इथल्या भूधारणेवर, इथल्या हक्क अधिकारांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की इथल्या सर्व जीवांचा समान अधिकार आहे. तो अधिकार कोणाचाही 400 वर्षापासून. लिटरेचर काय सांगतं? लिटरेचर सांगतं की दोज आर सोशली बॅकवर्ड, ज्यांचं प्रतिनिधित्व इथल्या व्यवस्थेमध्ये झालं नाही, त्या जातीमध्ये जन्माला आल्या कारणानं त्या माणसांना इथल्या निर्णय प्रक्रियेमध्ये दुय्यम वागणूक मिळाली. बेरड असेल, अरे बेरडाचा माणूस, त्याचं काय काम आहे इथं? कट्ट्यावर काय बसला रे, त्याला वेशीवर बसवा. एखादा मेंढपाळ, अरे काय रे मेंढपाळ, त्याचं काय रे? अरे मल्हारराव होळकरांनी 3 बादशहांना दिल्लीच्या तख्तावर बसवलं. 3 बादशहांना
तेच मल्हारराव होळकर जर शनिवार वाड्यावर आले तर त्यांना म्हटलं जायचं मल्हार बाबा आले, सोबत कोत्री होती, ते जेवायला बसले, त्यांनी ताकामध्ये शेवया टाकल्या, धनगर बसती जेवाया ताका संगे शेवया. माझं म्हणणं काय आहे तुमच्या लक्षात येत आहे? आम्ही त्या डिस्क्रिमिनेशन सोशल डिस्क्रिमिनेशनसाठी रिझर्वेशन पॉलिसी आहे. गरिबी हटवचा प्रोग्राम नाही. गरिबी येत असते, जात असते, पण जात ही जन्मानंच येते. जात जन्मानं येते, मागासले पण जन्मानं येतं. ही भारतीय समाज व्यवस्था आहे. ही समाज व्यवस्थेची उतरंड आहे. पण एक प्रश्न, कदाचित काही जणांना वाटेल की मी तुम्हाला क्रॉस का करतो इतकं, पण जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत ते विचारणं माझं काम आहे. ज्या सोशल डिस्क्रिमिनेशन बद्दल तुम्ही बोलताय, पिढ्यानपिढ्या परंपरागतरित्या जो सामाजिक भेदभाव झाला, पण परिस्थिती जी 100 वर्षापूर्वी होती ती 50 वर्षापूर्वी राहिली नाही, जी 50 वर्षापूर्वी होती ती आज राहिली नाही. आणि परिस्थिती जशी बदलत जाते, ज्या मराठा समाजात समजा उच्चभ्रू म्हणून ते जन्माला आले, उच्च जातीमध्ये म्हणून जन्माला आले असतील, पण त्याच समाजातली आजची अवस्था पण अशी आहे की त्यांच्यासोबत सुद्धा भेदभाव केला जातो. कुणाकडून केला जातो? ओबीसीकडून. ओबीसीकडून नाही. मग तुम्ही ओबीसीचं आरक्षण घ्यायला चाललाय? नाही, पण त्यांना 50% त्यांचं म्हणणं आहे, आम्हाला आरक्षण जर पाहिजे. मला काय म्हणायचं आहे हां. की या मराठा रुरल कम्युनिटीकडून प्रोटेक्शन मिळावं किंवा यांच्या वर्चस्वामुळं या लोकांचं प्रतिनिधित्व मिळत नाही, म्हणून या लोकांना रिझर्वेशन पॉलिसी आणली. आता काय करताय तुम्ही? त्यांना उचलून डायरेक्ट ओबीसीमध्ये टाकताय. म्हणजे ओबीसीमधले काही 4-5 घटक किंवा ओबीसी अख्खा मराठा समाजावरती सोशल डिस्क्रिमिनेशन करतोय असं म्हणायचं आहे कोणाला? तुलना कोणाबरोबर करताय? ओबीसीबरोबर. पंचायत राजमध्ये एखादा महापौर, एखादा जिल्हा परिषद सदस्य, एखादा शिक्षक, एखादा डॉक्टर व्हायला लागलाय, त्यांनी तुमचा कारखाना तर घेतला नाही. ही सगळी लढाई राजकीय आरक्षणासाठी सुरू आहे. प्रश्नच नाही. एससीबीसी दिलंय ना, एकनाथराव शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीसांनी एससीबीसीचं आरक्षण दिलंय की ज्याचा कट ऑफ हा ओबीसी पेक्षा कमी आहे. पण ते टिकणारं नाही म्हणतात. टिकणारं नाही. कधी बंद झालं तर बघा ना. आणि EWS घटना दुरुस्ती करून दिली. आमची लेकरं रस्त्यावर आली, आमच्या जमिनी 2 एकरावर आल्या असं म्हणणाऱ्यांनी EWS का नाकारावं बरं? आर्थिक कारण आहे ना तुमचं. या प्रश्नाचं उत्तर मी तमाम सगळे अभ्यासक, सगळे मागणी करणाऱ्यांना विचारलं, पण अजूनपर्यंत त्याचं समाधानकारक उत्तर मिळू शकलेलं नाहीये. मी सांगू? हां, सांगा. EWS इकॉनॉमिकल विकर सेक्शन हे 10% रिझर्वेशन महाराष्ट्रातलं. त्या 10%पैकी 8.61% फायदा फक्त मराठा कम्युनिटीने घेतला आहे. हम्म. मग एवढे फायद्याची बाब असताना का सोडली असेल? का सोडली असेल तर गावातला सरपंच, अरे गाव आमचं आहे, दहशत आमची आहे, गावातला सरपंच ओबीसी होतोय, गावातलं पंचायत राजमधलं आरक्षण यांच्या पोटामध्ये दुखतंय. त्याचं कारण असं आहे 73-74व्या घटना दुरुस्ती अन्वये ओबीसींना ज्यावेळी पंचायत राजमध्ये आरक्षण मिळालं, SC STचं 20% आणि ओबीसींचं 27%, झालं 50-55%. आणि मग गाव आमचा, गावात दहशत आमची, राजकारण आमचं, वतनदार आम्ही, जहागीरदार आम्ही, कारखानदार आम्ही, आणि झेंड्याची दोरी कोण ओढतोय? एखादा नाभिक, एखादा लोहार, एखादा सुतार, एखादा धनगर, एखादा वंजारी, एखादा माळी. हे वास्तव आहे महाराष्ट्राचं. आणि येऊ घातलेली पंचायत राजची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे सगळं सुरू आहे. हे सगळं सुरू आहे. मग ओबीसी राजकारण करत नाहीत का? ओबीसी राजकारण तुम्ही राजकारण नाहीत करत? आता करू. आजपर्यंत केलं नाही, पण इथून पुढे करू. ओबीसी नेहमी महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर कधी काँग्रेस राष्ट्रवादी अलायन्सला मतदान करत राहिला, आणि त्यांचं ज्यावेळी अँटी इन्कम्बंट सुरू झाला त्यावेळी तो भाजप महायुतीला मतदान करत राहिला. पण आता इथून पुढं जर आमची भाषा भाजप महायुती पण घेणार नसेल, काँग्रेस राष्ट्रवादी पण घेणार नसेल, आमच्या बाजूनं उद्धव ठाकरे बोलणार नसतील, आमच्या बाजूनं शरदचंद्रजी पवार बोलणार नसतील, आमच्या बाजूनं अजितदादा पवार बोलणार नसतील, एकनाथराव शिंदे बोलणार नसतील, आणि ज्या देवेंद्र फडणवीसांना ओबीसी DNA वाटतो तेही जर आमच्या ओबीसीच्या आरक्षणाची झोपडी उद्ध्वस्त करणारा GR करणार असतील तर आम्हाला आमचं राजकारण करावं लागेल. तुम्ही तुमचं राजकारण करा. तुमच्या पायात पाय एक आहे का? तुमचे किती पाय आहेत सांगू का मी तुम्हाला? आत्ता पायात पाय किती आहेत? 350. तुम्ही एक मीटिंग बोलवली तर तुमची एक मीटिंग होऊ शकत नाही. एका दिवशी 5 मीटिंग तुम्ही बोलवता. हे 5 नेते, कोण नेता कोणाचा हे नाही, तो मानापमान, त्याने मला बोलवलं नाही, ह्याने मला बोलवलं नाही. एक ओबीसी नेता म्हणतो आपलं नुकसान झालं नाही, दुसरा म्हणतो झालेलं आहे, तिसरंच बोलतो. याचं उत्तर देतो. सांगा. याचं उत्तर देतो. सांगा. लक्ष्मण हाकेचा बाप ग्रामपंचायतीचा सदस्यही नाही. लक्ष्मण हाके तर कधी, मला ती बजरंग सोनवणे नेहमी म्हणतात ह्याला अगोदर ग्रामपंचायतीला निवडून यायला सांगा. मी ग्रामपंचायतीचा सदस्यही नाही, सामान्यातला सामान्य कुटुंबातला मुलगा आहे. पण 2च दिवसापूर्वी
ज्या किल्ले धारूर तालुक्यातल्या डोंगराच्या मध्यभागी असलेल्या भोगलवाडी गावामध्ये 50,000हून जास्त लोक जमा झाली. तिथं कुठलाही पुढारी नव्हता, कुठलाही नेता नव्हता. तिथं एक पोरगा भाषण द्यायला गेला होता, लक्ष्मण हाके नावाचा. हे जे आशादायी चित्र आहे ना, हे महामानव काशीरामांचं चित्र आहे. महामानव काशीराम किंवा मायावतीकडे एकही कारखाना नव्हता, एकही कुठला ॲसेट नव्हतं, एका छताखाली कुठला रोजगार त्यांनी उपलब्ध करून दिलेला नव्हता. पण उत्तर प्रदेशावरती 4 वेळा मुख्यमंत्री बनवण्याचं काम महामानव काशीरामांच्या तत्त्वज्ञानानं या डिप्रेस्ड लोकांना बरोबर घेऊन केलेलं आहे. आणि आमच्या 50 ते पण हाके जर अशा सभा घ्यायला लागले, प्रस्थापित तर अस्वस्थ होत ना. आमच्याकडे प्रस्थापित ओबीसी नेतेच अस्वस्थ होतील ना उद्या. अरे हे बघा, शेवटी आमच्या हक्क अधिकारावर आम्हाला बोलावं लागेल. लक्ष्मण हाके कुणाच्या बापाला थांबणार नाही, ते स्वकीय असोत किंवा मग अपोजिटचे असोत. लक्ष्मण हाके स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचा वारसा सांगणारा लक्ष्मण हाके, स्वर्गीय BK कोकरेंचा वारसा सांगणारा लक्ष्मण हाके, संघर्ष करणारा. मला गमवायचं काहीच नाही. मला ओबीसींच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायचा आहे. दहशतीच्या पुढं आत्मविश्वासानं या माणसांना उभं करायचं आहे. आणि आमच्याकडे क्वांटम मताचा क्वांटम हा 50 ते 60% आहे. आणि एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य आहे. मला घाबरायचं कारण काय? आय एम एज्युकेटेड, मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे. आणि त्यात स्टेट बॅकवर्ड कमिशनवरती 3.5 वर्ष काम केलेलं आहे. रात्रंदिवस अभ्यास केला आहे. मला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे. मी खूप तज्ज्ञ आहे असा माझा दावा नाही. पण मी माझ्या ओबीसींच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायला, 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करायला मी रस्त्याने चालायला लागलो. काल परवा गेवराई वाटत नाही 8 वेळा हल्ला झालाय. ज्या गेवराईच्या चौकामध्ये माझ्यावरती चपला दगडं टाकली गेली, त्याच चौकामध्ये मी 4 ते 5 दिवसानंतर गेल्यानंतर 4ही बाजूनं येणारे रस्ते पॅक करून टाकलेले होते. हे काय, मी कुठल्या आमदार खासदार कुठल्या नेत्याचा मुलगा आहे? मी कुठला वारसा सांगणारा मुलगा आहे? माझा बाप ऊसतोड मजूर होता, त्याचा हा मुलगा आहे. ही रिॲक्शन आहे. या गावगाड्यातल्या 50 ते 60% लोकांना गृहीत धरलं जातं आहे, वेड्यात काढलं जातं आहे. अनेक घरांनी आमच्या मानगुटीवर बसून आमच्या हक्क अधिकारांचं शोषण केलं आहे. आमच्या 4 पिढ्यांच्या मताचा बाजार यांनी मांडला आहे. संपत्तीचं केंद्रीकरण केलं आहे. आणि निवडणुकीच्या चष्म्यातून सामाजिक न्यायाकडे सुद्धा पाहिलं जातं आहे. अरे आम्ही तुमच्या कारखान्यावर तरी कब्जा करायला आलो नव्हतो. पवार फॅमिली, का पवार फॅमिलीच्या विरोधामध्ये मी नेहमी बोलतो? का बोलता काय? मला सांगा. एका कुटुंबात मला असं कळलं की पवार फॅमिलीवर बोलल्यानंतर खूप बातम्यांमध्ये हेडिंग बनते आणि माणूस नेता बनतो, अशा प्रकारची एक मांडणी केली जाते. म्हणून तुम्ही पवारांवर टीका करता का? बोलतो ना. हां, पवार सत्तेच्या बाहेर कधी थांबले सांगू शकता मला? समाजवाद्यांची सत्ता आली, पवार सत्तेमध्ये. काँग्रेसवाल्यांची सत्ता आली, पवार सत्तेमध्ये. शिवसेना भाजपवाल्यांची सत्ता आली, ताटातलं सांडलं वाटीत, वाटीतलं सांडलं ताटात. मला नाही जाता येत, दादा तुझा. उद्धव ठाकरेंची सत्ता आली, पवार सत्तेमध्ये. पवार सत्तेच्या बाहेर होते कधी? पवारांनी मतं कुणाची घेतली? पवारांच्या राष्ट्रवादीचा एक मतदारसंघ सांगा की ज्या मतदारसंघामध्ये आमच्या ओबीसी विजयंतीचं मतदान नाही. अरे बेस वोटर आम्ही होतो ना पवारांचा. या पवारांनी काँग्रेस बरोबर बगावत करून एक मिनिट, त्यात पवारांनी तुम्हाला मंडल आयोग लागू करून दिला ना. अरे काय सांगताय विलासजी? मला एक सांगा विलासजी, 9 जजेसच्या खंडपीठासमोर ताऊन सुलाकून मंडल आयोग देशभरामध्ये इम्प्लिमेंट झाला. योगानं त्यावेळी शरदचंद्रजी पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्या इम्प्लिमेंटेशनवरती सही झाली. हा योगायोग. आता पुढचं ऐका ना, मला सांगा ना, मला कम्प्लीट करू द्या ना. बिहारमध्ये लागू नाही झाला? सगळ्यात पहिल्यांदा कुठे लागू? पहिल्यांदा म्हणजे 2 दिवस अगोदर झाला. म्हणजे तुम्ही त्याचं श्रेय मंडल आयोग लागू केला. श्रेय देणार नाहीत का? कशाबद्दल? जे केलं ते कोणीही तिथं. हे बघा, जर त्यांना मराठी शिव्या घालतायत तुम्ही आमच्यासाठी साहेब, तर महाराष्ट्राचा कुठलाही मुख्यमंत्री असता तर तो काही महाराष्ट्रापुरता मी सही करत नाही असं म्हणणार होता का? देशभरामध्ये मंडल आयोग लागू झालाय ना. बरं मला एक सांगा, या मंडल आयोगाच्या अंमलबजावणीच्या लढाईमध्ये शरदचंद्रजी पवार कुठल्या व्यासपीठावर गेले ते मला सांगू शकाल? सांगता मला? एक मिनिट सांगतो ना. नंतरच नका मला. नाही मी सांगतो ना. मी सांगतो मंडल आयोग इम्प्लिमेंट झाल्यावर सांगतो मी. मला माहिती आहे जालन्याच्या समता परिषदेच्या छगनरावजी भुजबळांच्या, अरे त्याच्या अगोदर देशभरामध्ये रामविलास पासवान, लालू प्रसाद यादव, शरदजी यादव, महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर दिबा पाटील, बबनरावजी ढाकणे स्वर्गीय, शिवाजीराव बापू शेंडगे, ते जनार्दन पाटील चुनाभट्टीवाले, शब्बीरभाई अन्सारी, ही माणसं आहेत. कुठं होते पवार? कुठं होते यशवंतराव चव्हाण? सत्तेमध्ये नव्हते ते?
मंडल आयोग ज्या ज्यावेळी वेळोवेळी नाकारला जात होता, 10-20 वर्ष ते भाषणात गुंडाळून ठेवला होता, त्यावेळी हे सत्तेमध्ये नव्हते, यशवंतराव चव्हाण सत्तेमध्ये नव्हते, शरदचंद्रजी पवार सत्तेमध्ये नव्हते. काय म्हणणं होतं बरं त्यांचं त्यावेळी? एका बाजूला तुम्ही ओबीसीना एकत्र करण्याचा प्रयत्न करताय आणि त्यांचा आवाज बनण्याचा प्रयत्न करताय. आता नवी मागणी समोर आली की एसटी जो आहे प्रवर्ग आपल्याकडे आहे, बंजारा समाज म्हणतोय की हैदराबाद गॅझेटमध्ये आम्ही एसटी मध्ये आहोत, आम्हाला विजेंटी मधून काढून एसटी मध्ये टाका. हा प्रश्न दुसरा धनगर समाज आहे, धनगर समाज म्हणतो आम्हाला एसटी मध्ये टाका. ओबीसीमधलीच इतकी मोठी फाटाफूट आहे. उद्या ही सगळी आंदोलनं महाराष्ट्रात उभी आज आज राहिलं एक आंदोलन तर आत्ता सध्या बंजारा समाजाने मागणी सुरू केली, धनगर समाजाची मागणी आहे. बोलतो ना, खरी कसोटी तुमची तिथं लागणार आहे ना. लागणार आहे. मी खूप जबाबदारीनं माझ्या बंजारा बांधवांना, धनगर समाजाच्या बांधवांना सांगेन, मुळात हा हैदराबाद गेजेटियर लागू झाल्यानंतर मराठ्यांना जर ओबीसीमधलं आरक्षण मिळत असेल तर त्यांना वाटू शकतं ना, हो आम्ही एस टीमध्ये होतो आहोत आणि मग आम्हाला काय ह्याच्यात टाका. वास्तव की भ्रम? आता भ्रम आणि वास्तव यापेक्षा हे जे इम्प्लिमेंट करण्याचा जो अधिकार आहे एस टीचा, तो केंद्राकडे जावा लागेल. केंद्रामध्ये 2/3 बहुमत, 2/3 बहुमत मिळवावं लागेल. पुन्हा ते वेगवेगळ्या स्टेट्सची त्याला अनुमती मिळवावी लागेल आणि मग तो निर्णय पारित होईल. आणि मग बंजारा समाजाचं एस टी, धोबी समाज एस सीमध्ये, नाभिक समाज एस सीमध्ये, परत मग विजयंटी मधल्या आणि ब प्रवर्गातल्या जाती तर ह्या शेड्युल्ड आहेत महाराष्ट्रात. विजयंटीमध्ये झुलवण्याचं एक टूल काढलंय नवीन. काय झुलवण्याचं म्हणण्यापेक्षा शासन, आणि दुर्दैवानं मला इथं नमूद करावं असं वाटतं, फुले शाहू आंबेडकरांनी जन्म ज्या महाराष्ट्रात घेतला, ज्या महाराष्ट्राकडे प्रगत महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र म्हणून पाहिलं जातं, त्याच महाराष्ट्रामधले राज्यकर्ते कुणालाच खरं बोलत नाहीत. प्रत्येक माणसाला वेड्यात काढण्याचं काम करतायत. कुणीही डेलिगेशन घेऊन माणसं वेड्यात निघतायत ना. माणूस आहे ना, कॉमन मॅन आहे, तो वेड्यात निघेलच ना. पण तुम्ही मुख्यमंत्री पदावर बसलाय, तुम्ही महत्वाच्या पदावर संविधानाची शपथ घेऊन बसलाय, तुम्ही कसं बेकायदा वागू शकता बरं? तुम्ही 10% मराठा समाजाला तुम्ही त्याला GR देऊन त्याचं ओबीसीकरण करण्याच्या नादामध्ये 50% लोकांचा तुम्ही नाराजी स्वीकारताय. हा कुठला व्यवहार आहे बरं? तुम्ही संविधानाच्या बाजूनं, तुम्ही त्यांच्या हक्क अधिकाराच्या बाजूनं बोलणार नाही. पाटील आता म्हणाले की मनोज जरांगे पाटलांनी थोडं धीराने घ्यावं, अंमलबजावणीला वेळ लागेल. हे काय? विखे पाटलांचं ज्ञान, आता मला तुम्ही म्हणाल तुमची कुवत काय, त्यांची कुवत काय, ह्यांना कारखानदारीशिवाय सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, 4थी-5वी पिढी आहे त्यांची राजकारणामध्ये. काय असतं सोशल जस्टिस? वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, आमच्या सरनाम्यामध्ये सांगितलंय. आम्हाला फक्त स्वतंत्रता, समता, बंधुता एवढं नाही आहे अपेक्षित, सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करायची आहे. काय असतो सामाजिक न्याय सांगतील का विखे पाटील? बरं जाऊ द्या, विमुक्त जाती काय आहेत, त्यांचं काय सेटलमेंट कॅम्प, त्याचं काय झालं, त्यांना कधी स्वातंत्र्य मिळालं, त्यांचं सोशो इकॉनॉमिकल स्टेटस काय, तुम्हीच रात्री तुमच्या वाहिनीवरून दाखवलं. आडं मेडं 12 खुटं, उचल पाल पुढच्या गावाला चाल, ही भटक्यांची अवस्था आहे. आणि त्या भटक्यांच्या दायऱ्यामध्ये विखे पाटील राज्यकर्ती जमात असलेल्या मराठा समाजाला आणून सोडायला चालले त्यांच्या शिफारशीद्वारे. लाज वाटते अशा समितीच्या अध्यक्षाची. परत तुम्ही म्हणाल तो माणूस कुठं, तुम्ही कुठं, काय अपेक्षा आहे यांना? या भटक्यांचं, या बलुत्या आलुत्यांचं झोपडं उद्ध्वस्त करायचं विखेंना. आम्ही नाही आहोत, आम्ही ढवळपुरीला नाही आहोत, आम्ही पारनेर मतदारसंघामध्ये नाही आहोत, आम्ही अहिल्यानगर मतदारसंघामध्ये आमचा क्वांटम नाही. माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, गडशी, नाभिक, सुतार, लोहार, बेरड, बेडर, रामोशी, मुस्लिमामधले ओबीसी, ही माणसं नाही आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये. संघटित आहात? संघटित करावं लागेल आम्हाला. आम्ही डिप्रेस्ड आहोत म्हणून तर आम्हाला रिझर्वेशन दिले ना. रिझर्वेशन काय द्यायची गरज होती? आम्ही संघटित असतो तर यांचा सरपंच झाला असता का? आता बोलायला लावायचं नाही. जर हेड काउंटला जर इथं या लोकशाहीमध्ये महत्त्व असेल, त्यांच्याकडे 10% हेड काउंट आहे. अरे आमच्याकडे 50% हेड काउंट आहे ना. ठीक. महाराष्ट्रामधला ओबीसीचा आवाज 2029 पर्यंत कुठं गेलेला असेल हे मी पूर्ण दाव्यानिशी सांगतो. एक साधा मेंढपाळाचा पोरगा म्हणून सांगतो की महाराष्ट्रामधल्या ह्या सत्ताधारी लोकांच्या ज्या गड्या आहेत, चिरेबंदी वाड्यात, हे उद्ध्वस्त नाही जर एका मेंढपाळाच्या पोरानं केले तर नाव दुसरं ठेवेन. धन्यवाद आणि खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. मैदानात उतरलायत. मला आशा होती की तुम्हाला तिखट प्रश्न, न आवडणारे प्रश्नही विचारावेत. माझं काम आहे ते, आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलीत. चिडला नाहीत, रागवला नाहीत, तरी बोल. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.
आणि जी लढाई तुम्ही लढताय ती लढाई नक्की लढा. पण एक गोष्ट आहे, या महाराष्ट्राचा जो तानाबाना आहे तो कायम राहावा, ती सामाजिक वीण विस्कटू नये, जबाबदारी- याची काळजी दोन्ही नेत्यांनी घ्या. ही जबाबदारी आम्ही नेहमी ओबीसीनी घेतली नाही, दोघांनी घ्या. मी दोन्ही नेहमी आणि नेत्यांनी म्हणतो. दुय्यम केवळ ठिकाणी- तुमच्या खांद्यावर तो ओझं टाकणार नाहीये. जबाबदारी तुमचं दोघांची आहे. तुम्ही दोन समाजांचे आम्ही डिस्क्रिमिनेशन नेते आहात. आम्हाला भोगावं लागेल. नाही तर शांत राहणं म्हणजे परत आम्हाला सहन करावं लागेल. आम्ही शोषित आहोत, परत तसंच आम्हाला राहावं लागेल. नाही, ती जबाबदारी सगळ्यांची आहे. हा महाराष्ट्र पुरोगामित्वासाठी ओळखला गेला. या इथं जातीजातीतल्या दुहीसाठी तो ओळखला जाऊ नये आणि त्याची मोठी किंमत तुमच्या माझ्या मुलांना भविष्यामध्ये, ज्यांचा काही दोष असणार नाही, त्यांना ते भोगायला लागू नये ही अपेक्षा आहे. पण अपेक्षा ही आहे की या महाराष्ट्रात कुणावर अन्यायसुद्धा होऊ नये. खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 धन्यवाद. लोकमतशी बोललात जय त्याबद्दल. महाराष्ट्र, जय धन्यवाद. भारत, जय भीम, जय ज्योती, जय मल्हार.